आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले हे होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी झाले। वयाच्या 50व्या वर्षी तीव्र ताप आणि आमाशामुळे मृत्यूची तारीख 3 एप्रिल 1680, वयोमान 50 वर्ष। मृत्यूचे कारण तीव्र ताप आणि आमाश। त्यांची 2 मुलांची नावे संभाजीराजे भोसले आणि राजारामराजे भोसले। राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला। छत्रपती शिवाजी शहाजी भोसले 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध हे एक भारतीय राजे किंवा मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली। इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती अधिकार काळ 6 जून 1674 ते 3 एप्रिल 1680 अधिकारोहण छत्रपती पदाभिषेक राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी। राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगरापासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशपासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत राजधानी रायगड। छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले। जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर। पेशवे मोरोपंत पिंगळे। उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले। वडील त्यांचे शहाजीराजे भोसले। आई जिजामाता, तिचे नाव जिजामाता भोसले। पत्नी सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, वंतीबाई। संतती छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या मुली सखूबाई, रानूबाई, अंबिकाबाई, राजकुंवरबाई, दीपाबाई, कमळाबाई। राजघराणे भोसले। राजब्रीदवाक्य प्रतिपद चंद्रलेखव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवस्वेशा मुद्रा भद्राय राजते। चलन होन शिवराई सुवर्ण होन रुप्य होन। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपची वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले। शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगती राज्य उभे केले। किनारी आणि अंतर्गत प्रदेशीय किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले। शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनासह सक्षम आणि प्रगतशील नागरी शासन स्थापन केले। त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायाधीश अधिवेशन पुनरुज्जीवित केली। प्रदेशातील भूभागाची इत्याभूत माहिती, आश्चर्यजनक वेगळ्या हालचाली आणि गनिमी काव्याने तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बढत्या अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला। राजकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेत ऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यात त्यांनी प्रोत्साहन दिले। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून दिला। छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र लंडनच्या ब्रिटिश
संग्रहालयातील आहे. तारीख 1680. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबरच त्यांचे अधिक महत्त्व वाढवण्यास सुरुवात झाली, कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. प्रारंभिक जीवन: विजापूर सल्तनतशी संघर्ष, मुघल साम्राज्याशी संघर्ष, पुनर्विजय, राज्याभिषेक. मुख्य लेख: शिवाजी महाराजांना राज्याभिषेक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळवली होती, परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मोगल जमीनदार आणि किंवा विजापुरी जहागीरदाराचे पत्र होते, ज्याला त्यांच्या वास्तविक प्रदेशात वर करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राज्यासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची व भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेक शिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधिवत मार्गाने एखाद्या जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते. आपल्या राजकीय निर्मितीला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. इतर मराठा नेत्यांना त्यांच्याशी शिवाजीराजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते. त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत नव्हती. तर शिवभक्तांना, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.